राज ठाकरे बोलले म्हणजे त्यांचे कार्यकर्ते बोलणारच नाही। काय बोलले राज ठाकरे, त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड का केली? नमस्कार, मी डॉक्टर अमित। थेट मुद्द्यावर या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतात लक्षवेधी महाराष्ट्र। 2 ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी राजसाहेब ठाकरे यांनी डान्स बारचा मुद्दा उपस्थित केला। काय म्हणाले राज ठाकरे, पाहूया। सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो। मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे? तेही मराठी लोकांचे। म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या जागी लावून तिकडून पिळून घ्यायचं। अवा रायगड जिल्हा आहे ना हो, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे। कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत। यानंतरच रायगडमधील नाईट रायडर बार मनसे प्रवक्ते, मनसे पनवेल शहर अध्यक्ष योगेश चिले यांच्या नेतृत्वाखाली या बारची तोडफोड करण्यात आली। त्यांना अटकही झाली आणि काल परवा त्यांचा जामीनही मंजूर झाला। पण मुद्दा मित्रांनो एकदम रास्त आहे। आपल्या शिवरायांच्या पवित्र भूमीत डान्स बार चालू असणं खरंच योग्य आहे का? 2005 मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील डान्स बार बंद करण्याचा निर्णय घेतला। यावेळी 700च्या सुमारास डान्स बार महाराष्ट्रात चालू होते। तर 2006 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ही बंदी बेकायदेशीर ठरवली। 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी रद्द केली। तरीही आर पाटील यांनी डान्स बार सुरू होऊच देणार नाही असे सांगितले। त्यांनी परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि कायद्यात फेरबदल करून बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला। 2015ला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा ही बंदी रद्द केली आणि डान्स बार सुरू करण्यास परवानगी दिली। मित्रांनो, मुद्दा मात्र एवढाच आहे की महाराष्ट्रात या डान्स बारमुळे अनाचार, गुन्हेगारी वाढत आहे। आपण रोज बातम्या ऐकतोय, आज या भागात हे झालं, आज त्या भागात ते झालं, इथे या गटात हाणामारी, त्या गटात हाणामारी, यांनी असं केलं तसं केलं। हा मुद्दा अगदी रास्त आहे आणि या गोष्टीला आळा घालण्यासाठी डान्स बार बंद झालेच पाहिजेत। तुम्हाला काय वाटतं, डान्स बार पुन्हा सुरू झाले पाहिजेत का? आणि राज ठाकरे बोलले ते खरंच योग्य बोलले का? कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।